बुडत्या जहाजात प्रवास करून माझा कितपत टिकाव लागला असता, दिलीप आंबवळे यांचं वक्तव्य. काँग्रेसमधून उभाटामध्ये आलेल्यांकडून गळचेपी होत असल्यानं जुन्या शिवसैनिकांनी सोडली उभाटाची साथ. दिलीप आंबवळे यांनी केला आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश. निवडणुका जाहीर झाल्या आणि शिवसेना पक्षात प्रवेश करताना यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता ठाकरे गटाचे जुने शिवसैनिक देखील ठाकरे गटाची साथ सोडून मूळ शिवसेनेमध्ये दाखल होतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. जगताप कुटुंब काँग्रेसमधून ठाकरे गटात दाखल झाल्यानंतर मूळ शिवसैनिकांमध्ये कुठेतरी याची गळचेपी होते अशी भावना झाली. जुन्या शिवसैनिकांना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न होत असल्याच्या अंतर्गत प्रतिक्रिया येत आहेत. काहीच दिवसांपूर्वी जुन्या शिवसैनिकांनी आपले स्वतःचे व्हिडिओ बनवत अशा प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामध्ये महाड तालुका मुंबई स्थित सहसंपर्क प्रमुख दिलीप आंबवळे यांनी देखील आपली प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली होती. मात्र काल दिनांक 14 नोव्हेंबर रोजी नाते विभागातील महायुतीच्या मेळाव्यात दिलीप आंबवळे यांनी उभाटाची साथ सोडून आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विजयी चौकारासाठी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. बुडत्या जहाज भरकटलं होतं, त्यात प्रवास करून माझा कितपत टिकाव लागला असता, म्हणून मी माझ्या स्वघरी परतलोय अशी प्रतिक्रिया दिलीप आंबवले यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांना बोलले होते की एका खांद्यावर शिवसेना आणि एका खांद्यावर धनुष्यबाण ज्या खांद्यावर असेल तोच खरा शिवसैनिक. आणि म्हणूनच मी शिवसैनिक या नात्यानं जिथे धनुष्यबाण आहे आणि जिथे हिंदुत्व आहे त्या शिवसेनेमध्ये मी आज प्रवेश करतोय आणि मी हा धनुष्यबाण उचललेला आहे. मी यापूर्वी ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उभाटा शिवसेनेमध्ये होतो त्या शिवसेनेमध्ये ज्यावेळेस मी काम करत असताना ही जी काँग्रेसमधून जी मंडळी आलेली आहेत या मंडळींनी पूर्णपणे जुन्या शिवसैनिकांवर अतिक्रमण केल्यासारखं मला कुठेतरी जाणवलं आणि त्यांची कुठेतरी गळचेपी केल्यासारखं जाणवलं. त्यातलाच मी एक कार्यकर्ता. मी महाड तालुका मुंबई चा सहसंपर्क प्रमुख होतो, परंतु मला त्यांच्यामध्ये पूर्णपणे कुठेतरी ढिलेपणा जाणवला आणि म्हणून त्या लोकांमध्ये कुठलाच राम राहिला नाही. आणि जी ही मंडळी आपल्या शिवसेनेमध्ये त्या उभाटामध्ये गेलेली आहेत ती मंडळी आता भरतशेठ गोगावले यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. मला तर असं वाटतं की त्या मंडळीचा इथं काडी मात्र टिकाव लागणार नाही आणि म्हणून कुठेतरी भरतशेठ हा देव माणूस आहे आणि या देव माणसाची पूजा करण्यासाठी परत मी स्वगृही आलेलो आहे. जे बुडतं जहाज जे समुद्रामध्ये भरकटलं होतं, राजकीय समुद्रामध्ये भरकटलं होतं आणि त्या बुडत्या जहाजामध्ये बसून मी कितपत टिकाव माझा लागला असता, म्हणून मी ते जहाज सोडलं आणि मी चांगल्या ठिकाणी स्वगृही परतलोय. एवढंच माझं म्हणणं आहे.